एकविरा देवी आई माझ्या माहेरची कुलदेवी आहे, त्यामुळे मला आज अतिशय आनंद होतोय, माहेरी आल्यासारखं वाटतंय। खानदेश कुलस्वामिनी म्हणून आमच्या देवीची ओळख आहे। तसेच 352 कुळांची कुलदेवता असून नवसाला पावणारी आमची देवी माता आहे। मित्रांनो, आता आपल्या सोबत काही भाविकगण आहेत। आपण आता धुळ्याला आहोत आणि एकविरा माता मंदिरात आले आहोत आपण इकडे आता। आणि इकडे जे भाविकगण आहेत ते मालेगावहून आलेले आहेत, बरोबर आहे? हां, काय आपलं नाव? कल्पना संभाजी जाधव। आणि आपण नेहमी येतात का आजच आलेले आहोत? नाही, नेहमी येतो आम्ही, आमची कुळदेवी आहे ती। हो, आम्ही आता जावळ काढायचं, साडी चोळी हिरव्या बांगड्या वेणी असं सगळं चढवतो देवीला। पाण्याचा विडा हे असं आहे का नांदुई गडावर? गडावर पण गेलेलो आहे आम्ही, गडावर पण जात असतो ना, ती पण देवीची आपली। नवदुर्गाचे रूप असतात ना, त्याचं ते एक रूप ते एक रूप हे पण आहे। चांदवडला आहे एक देवी, हो डोंगरावरती चांद बस स्टँडच्या कडून दिसते एकदम डोंगरावर उंचेल। हो हो, वरती महादेवाचं आहे, खाली आहे देवीचं मंदिर, ती पण असं अर्ध एवढीच आहे, ती पण अर्धीच देवी। श्रद्धा आहे बा देवीबद्दल आपलीवाली, काही असं केलं तर मग देवीचं नाव घेतलं तर आपण पुढे जाऊ शकतो बा, असं आपल्या मनामध्ये आपल्याला वाटतं। मित्रांनो, आपल्या सोबत आता काही आपले मातृतुल्य लोक आहेत, त्यांच्याशी आपण काय बोलूया। नमस्कार, मी संजीवनी हरीश इंदोरकर, मालेगावला असते। आणि की आज मी माहेरी येऊन माझ्या आईला भेटली, असा मला खूप आनंद होतोय। आणि मला आजपासून पूर्ण खात्री आहे की माझी आई मला सर्व संकटात जे मी घेऊन आली आहे त्यांचं निवारण करणार आहे। आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की पुढच्या वेळेस जेव्हा मी येईल तेव्हा मी माझ्या सगळ्या समस्या सुटलेल्या असणार आणि मी सगळ्या टेन्शनमधून मुक्त असणार, एवढा माझा एकविरा आईवर विश्वास आहे। कारण ती आई, आपण धुळ्यावर राहतात का? नाही, मी मालेगावला असते। हो, ही माझ्या माहेरची कुलदेवी आहे। आपलं माहेर धुळ्याचं आहे? नाही, इंदोरचं आहे। इंदोरचं आहे। मी रत्ना दीपक विस्पुते, मी वाशीला राहते, नवी मुंबईमध्ये। मी पण दरवेळेस मालेगावला आली की देवीला येते, आमची कुलदैवत आहे, सासरची देवी आहे आमची, तर ती मी जेव्हा पण मालेगावला येते तेव्हा देवीला भेटायला येते। नवस असला तर ते करायला येते आणि मला देवी नेहमी पावते। काही पण माझं संकट असो, माझ्या आत्ता मुलीचं लग्न जमत नव्हतं, त्याच्यासाठी पण मी देवीसाठी साकडं घातलं होतं, ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे। सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होत आहे। CBS न्यूज चॅनलला थँक्यू, रिअल अपडेटला पण थँक्यू, तुम्हाला पण थँक्यू व्हेरी। मित्रांनो, आता एकविरा माता मंदिरात आपल्यासोबत काही महिला मंडळी आहेत, भाविकगण आहेत आणि त्याच्यात पण आपल्याकडे आशा वर्करचे काही ताई लोक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। किंवा कारण की आशा वर्कर जे असतात त्यांच्याकडे कोणतेही भेदभाव नसतं असं मला माहीत पडलेलं आहे आणि मी बघितलेलं पण आहेत। ह्या देवीच्या मंदिरात मी आता दुसऱ्यांदा आलेली आहे। माझा एकदा नवस होता, पण नवस माझ्या देवी मातेने खूप मनापासून पूर्ण करून घेतला, तेवढ्यासाठी मी देवीच्या भेटीला आलेली आहे। धन्यवाद। आपण काय करतात? आशा वर्कर आहे, आम्ही जॉब करतो, आम्ही मालेगावला। कोणत्या विभागात आहे? संगमेश्वरात। संगमेश्वर। काय अनुभव, तिकडचे अनुभव कसे वाटले आपल्याला? आम्हाला दोघी पार्टीचे लोक असतात आमच्याकडे, मालेगाव तर हिंदू आणि मुस्लिम दोघं पार्टीमध्ये आम्ही काम करतो, पण आम्ही असा भेदभाव कधीच केलेला नाहीये, कारण आम्हाला त्यांना पण आणि आमच्या हिंदू लोकांना पण समानते तेच वागणूक करतो। सोबत कुठला भेदभाव झालेला आहे तिकडे मालेगावला? तुमच्या सोबत कोणी भेदभाव केलेला आहे का? नाही, आमच्या सोबत कोणी करत नाही, आम्ही त्यांच्या सोबत करत नाही। असं आरोग्य केंद्रात आम्ही खूप व्यवस्थित काम करतो आणि सगळ्यांना आम्ही मिळून मिळून काम करत असतो, असं भेदभाव नाही आमच्याकडे कुठल्या गोष्टीचा। दोस्तों, ये हकीकत ग्राउंड हकीकत होती है, बाकी जो बातें फैलती वो अलग होती है। बाकी जो जैसे ताई लोग ने बताया हमको अभी, ये खुद के इनके अपने अनुभव होते हैं, जो अब तक पहुँचना वो जरूरी है, ये रियल अपडेट होता है। अपन जैसे रहते वो सामने वाले वैसे रहते, अपन जिसके जैसी बात करेंगे वो अपने साथ वैसी बात करते। ऐसे कुछ नहीं रहता कि तुम ऐसे है तो हम ऐसे नहीं रहता, हम मिलजुल के काम करते हैं, वो सब अच्छे लोग हैं। थैंक यू वेरी मच, आपने बहुत अच्छी जानकारी दी है। ऐसी जानकारी और सब जगह से मिलना चाहिए और सब जुड़ के रहना चाहिए। थँक्यू व्हेरी मच। एकविरा मातेला न भेटता कधीच जात नाही, मला इथं आल्यावर खूप प्रसन्नता वाटते, त्याच्यामुळे मी
देवी माता नवसाला भक्तांना पावत असते आणि माझे पण भरपूर मनोकामना देवी मातेमुळं पूर्ण झालेल्या आहेत आतापर्यंत आणि देवी माताचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत. बस मी एवढंच सांगेन. तुम्ही पहिल्यांदा आले? हा पहिल्यांदा आले. तुम्ही राहायला कुठं? मालेगाव. मालेगाव. कसं वाटलं तुम्हाला इकडे आलं? खूप छान वाटतं. कसं आले? माझा पेपर होता इथं. जाऊसाठी बी आले होतो आम्ही आणि पेपर काय बोलायचं ताई? आपण काही नाही, देवीच्या दर्शनासाठी आलोय, फक्त ओटी भरायची बस, बाकी काय नाही. कुलदैवत आहे यांची. देवत आहे का? आपलं नाव सर? पवन पाटील. काय आपलं नाव? प्रियांका पाटील. हाय, पुण्याहून आलोय. भुसावळ येथे लग्नाला गेलो होतो भाच्याच्या मुलाच्या, आणि दर्शन घेण्यासाठी खास आलो एकविरा मातेला. ताई आपण ह्या संस्थेला मंदिरात प्रथमतः आले आहात? नाही आले बऱ्याच वेळेस. आपले काही मेहनत वगैरे काय असतं का याच्यात? काय काही साखर घातले होते का मातेला? नाही तसं काय नाही. माझाही जन्म धुळ्याचाच आहे, म्हणजे मी नेहमी येते देवीला. तर आपण काय बोलणार? मी 1965 सालापासून पुण्याला गेलो होतो, तेव्हा मला खूप इच्छा होती की आता जाऊन एका देवीचं दर्शन घ्यावं म्हणून. तर मी आता पहिल्यांदा 1965 नंतर मी इथे देवीच्या दर्शनाला आलो आहे. खूप प्रसन्न वाटलं मला हे. त्यावेळेस आमच्या जे मंदिर होतं ना ते अगदी साधं होतं, काही नव्हतं इकडे माती वगैरे हे ते असं कसं होतं. नदीच्या काठ जे आहे, नदीच्या काठ एकदम समोरच दिसायचं असं मला आठवतंय. हो, अगदी इथून वरती मला नदी हे दिसायचं. तेव्हा पुढे ते काही बांधकाम वगैरे काही नव्हतं, अगदी मोकळं होतं. सर आपण खूप सुधारणा झाली म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये, ते बरं वाटलं. मी पण 3-4 वर्षानंतर घेतलं आज दर्शन, बरं वाटलं ते पण दर्शन घेऊन असं. धन्यवाद आपण सर्वांच्या. आपण काय बोलणार ताई? काही नाही, आम्ही धुळ्यातच असते, आम्ही सगळे जाऊ येतात माझा. धन्यवाद आपल्या बोलण्याबद्दल, थँक्यू. मित्रांनो, आता एकविरा माता मंदिरात आपल्यासोबत आहेत मंदिराचे पुजारी, जे आपले मनोगत आपल्यासोबत मांडणार आहेत. मी मंदिरामध्ये 30 वर्षापासून देवी आईची सेवा करत आहे. महाराष्ट्रातील 5व्या शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ श्री एकविरा माता मंदिर, पांढरा किनारी हे मंदिर असून पूर्वभिमुख देवीचं तोंड आहे. तसेच मंदिरामध्ये दरवर्षी दर महिन्यात सालोसाली वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले असते. दर पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. खानदेश कुलस्वामिनी म्हणून आमच्या देवीची ओळख आहे. तसेच 352 कुळांची कुलदेवता असून नवसाला पावणारी आमची देवी माता आहे. ज्या कोणा भाविकांचे काही कामं अडकलेले असतात, रखडलेले असतात, त्यांचे कामं या मातेच्या दरबारात आल्यानंतर परिपूर्ण होतात आणि ते नवस मानता करून देवीची मानता पूर्ण करतात. तसेच मंदिर परिसरात वेगवेगळे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आमच्या ट्रस्ट मंडळ पुजारी परिवाराचा परिपूर्ण सहभाग घेऊन ट्रस्ट मंडळात व नागरिकांना परिपूर्ण सहकार्य करत असतात. मंदिरामध्ये ज्या ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते ते विविध प्रकारच्या भेटवस्तू आहेर स्वरूपामध्ये देवीला दान करत असतात व ते देवीला पाहून देवीला पावले जाते. तसेच मंदिरामध्ये आता मेन मुख्य प्रवेशद्वाराचे दाक्षिणात्य पद्धतीचे काम चालू आहे. त्याचे जवळपास 3 कोटी रुपयाचं काम असे सुरू असून सर्व भाविकांनी या कामात देखील सहभाग घ्यायचा आहे व सहकार्य करायचे आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत मंदिराचे पुजारी. सर आपलं नाव सांगितलं नाही आपण? माझे नाव भरत शामराव गुरव, राहणार धुळे येथील एकविरा माता मंदिरातील पुजारी आहे मी. अशी माझी ओळख आहे.